नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, हे आमचे शेट आणि आम्ही गेलो होतो शोरूमला. आता शोरूमला गेल्यानंतर विषय काय होता, आमच्या शेटला एक जनावर आणायचं होतं गोठ्यामध्ये. त्यामुळे ते म्हणले आपण बघून येऊ आणि डायरेक्ट फायनल करून येऊ. आयला म्हणलं आता काय बाबा, हे माणूस काय नसतं, गाड्याचा काय गोठाच बनवला काय, वर एक एक घेतच राहतंय. त्या आयला म्हणलं थांबा, आता मी जरा थोडा स्टाईलमध्ये बसतो. म्हणलं बस चल, मी तुझा व्हिडिओ काढतो, म्हणलं ब्लॉगमध्ये घेतो, सांगतो साऱ्या दुनियाला माझ्या मित्रांनी गाडी घेतली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही शोरूममध्ये आल्यानंतर आम्ही जरा थोडं डील केली. मग शेट म्हणले चला आता आपण जरा पोटाचं काहीतरी बघूया, पोटपूजा करू. म्हणलं चला, हो त्या धनक्यात मिसळ. त्यामुळे काय मिसळवर त्राव मारला. बऱ्याच वेळ गप्पा हाणून मग त्यांना म्हणलं जावा. आता आम्हाला झालं गिरायकाला पिकअप करायचं टायमिंग, तेव्हा आम्ही चाललो गिरायकाला पिकअप करायला. मित्रांनो, आलो कस्टमरला पिकअप वगैरे केलं. त्यानंतर आपण लागलो एक्सप्रेसवेला लागल्यानंतर तुम्ही बघू शकता राईट लेन बंद आहे. वर एवढं धडधडीत दिलंय बाबा, दाखवलंय बंद आहे म्हणून, तरी लोक त्यातच गाड्या चालू जाऊ द्या, त्यामुळे ॲक्सिडेंट होत्या. नंतर आपण आलो मुंबईत तुम्हाला हा ब्रिज बनवला फक्त ट्रॅफिक कमी व्हायसाठी, पण ती जी आली त्याच ब्रिजवर जास्त ट्रॅफिक होते. काय करणार. अशा प्रकारे आपण पुढं आलो एअरपोर्टला. मित्रांनो, एअरपोर्टला आल्यानंतर आपण एअरपोर्टला ड्रॉप वगैरे केला. म्हणलं आता चला, आता काय रात्र झाली, भूक लागली, त्यामुळे जर आता पोटाचं नियोजन लावलं पाहिजे. मग आमचे मित्र होते निखिल शेठ, ते म्हणले या खाली. गेलो तर हे बसले. मग आम्ही गेलो जेवण करायला. गुप्ता सांगत होता, जरा ज्ञान देत होता. म्हणलं तुझं ज्ञान राहू दे, आम्हाला जेवायला दी. मग अशा प्रकारे मित्रांनो आम्ही जेवण वगैरे जाऊन आणलं. पण हा माणूस खाताच उठून पळाला, कारण बुकिंग पडली होती.